नक्कीच आम्हाला यश भेटेल, कारण की गेल्या महासभेमध्ये लोकांनी कोणालाही गृहीत न घेता जे सत्ताधारीचे 78 नगरसेवक होते त्यांनी डायरेक्टली तो प्रस्ताव मंजूर केला आणि पूर्ण मीरा भाईंदरच्या जनतेच्या अंगावर हा 60% कर हा अंगावर टाकून दिला आणि जनतेला उद्ध्वस्त कसं करणार, जनतेला भरकवणार कसं तो त्यांनी बघितलं आणि जनतेच्या अंगावर सर्व ठोकून दिलं आणि स्वतःचं पोट भरायला, स्वतःचं घर भरण्यासाठी त्यांनी त्यांचा जे भाजपाचे नगरसेवक बनलेले आहे 78, तर भाजपाचा नगरसेवकचा खर्च उचलण्यासाठी यांनी हा कर वाढवलेला आहे. कारण जो खर्च झाला आहे तो वसूल करावा लागेल, तर त्यांना कुठेतरी वाटलं की या माध्यमातून आपण खर्च वसूल करू शकतो, याच्यावर आवाज उठवणारा कोणी नाही. पण आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सरनाईक साहेबांचे सैनिक आहोत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे सैनिक आहोत, त्यांचे हे आम्ही शिवसैनिक इथे मोठ्या प्रमाणात आलेले आहोत आणि आमचं हे आंदोलन तुम्ही बघू शकता. एवढं तीव्र आंदोलन आहे की इथे गेटच्या आतमध्ये घुसून आम्ही आयुक्तांसोबत बैठक करून याच्यावर विचारमय केला आणि हा जे प्रस्ताव आणि हा ठराव मंजूर झालेला आहे तो रद्द केल्याशिवाय आम्ही हे शिवसैनिक शांत बसणार नाही. असंच आमचं आंदोलन चालू राहील, कारण हा जनतेला केलेला जबरदस्तीचा करवाढ आहे आणि हा रद्द करावाच लागेल. कारण तुमची तानाशाही तुम्हाला बंद करावी लागेल. असं नाही समजायचं की तुम्ही 78 आहेत म्हणून आम्ही देखील शिवसैनिक त्याच पद्धतीने प्रत्येक जो जनतेच्या हितासाठी नसेल त्याला आवाज उचलून आम्ही त्याला भरकवणार आणि त्याला आम्ही न्याय देऊ. ते त्यांचं जे 5वी बहुमत आहे ते म्हणजे जे 78 सीट त्यांच्या आल्या बहुमताने जे सत्तेमध्ये आले त्याचा कुठेतरी दुरुपयोग करून जो निवडणुकीसाठी जो त्यांनी काळा पैसा खर्च केला तो पैसा कुठेतरी कमावण्यासाठी कुठेतरी जमा करण्यासाठी हा जो कराचा बोजा मीरा भाईंदरच्या सामान्य लोकांवर लादण्यात आलेला आहे. हा कराचा बोजा 60% जो लादण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि सर्वसामान्य माणसाला कुठलाही कराचा बोजा देऊ नये यासाठी आज शिवसेनेच्या वतीने भव्य आंदोलन काढण्यात आले आणि आयुक्तांना निवेदन देऊन त्या गोष्टीचा विरोध करण्यात आला. येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारच्या बहुमताच्या जोरावर कुठलेही ठराव आणून आणि कुठल्याही मीरा भाईंदरच्या विकासाला आड करून जर असं काम करण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसेना होऊ देणार नाही. कारण आम्ही जरी त्यांची सत्ता सदनामध्ये असली तरी आमची सत्ता ही रोडवर आहे. आम्ही रोडवर त्याचा विरोध करू आणि नक्कीच त्यांच्या या गैरकारभाराला आळा घालण्याचा प्रयत्न शिवसेनेतर्फे केला जाईल. हा भाजपाला सत्तेचा माज आलेला आहे. या माजामध्ये जनतेला फसवणूक करून कर वाढवून त्यांच्याकडून वसुली करण्याचं काम चालू करत आहे. त्या पण शिवसेना कधीच गप्प बसणार नाही. जनतेच्या पाठीशी कधीही शिवसेना उभी राहून त्यांचा पाठिंबा देईल. पण या सत्तेचा माज करतात त्यांना कधीही माज करून देणार नाही. हे बघा, दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांचे 78 नगरसेवक निवडून 5वी बहुमत त्यांच्याकडे आहे आणि त्या 5वी बहुमताचा समाजाच्या कल्याणासाठी समाजाच्या उपयोगासाठी तिचा उपयोग व्हावा अशी समाजाची भावना होती आणि म्हणून समाजाने त्यांना मतदान केलं. पण त्यांनी समाजाने त्यांना केलेल्या मतदानाचं रिटर्न गिफ्ट म्हणून 60% कर वाढ देऊन त्यांच्यावर असा अन्यायकारी असा निर्णय लादला गेलेला आहे आणि हा अन्यायकारी निर्णय आम्ही हाणून पाडणार, रद्द करायला लावणार म्हणून आज शिवसेना कंबर कसून उभे राहिलेली आहे. हे लोक सांगतात नवीन जागा घेणार आहेत, जुनी जागा घेणारे व्यापारी कोण आहेत? नागरिकच आहेत ना. इलेक्शनला निवडणुकीला त्यांना व्यापारी चालले आणि निवडणूक झाल्यानंतर लगेच व्यापाऱ्यांवरती अन्याय होतो. तोच अन्याय समाजावरती होणार. व्यापाऱ्यांना तुम्ही कर वाढ केला, व्यापारी महागाई वाढवणार, त्याचा इनडायरेक्टली समाजाला त्याचा दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. जर कमी झाले नाही मग पुढच्या तुमची रणनीती काय? शिवसेनेने हा तर फक्त ही झाकी आहे और सब बाकी आहे. आता तर फक्त इशारा दिलेला आहे. जर ही करवाढ रद्द झाली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलनी कसं आंदोलन करेल ते काही दिवसात तुम्हाला दिसेल. 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 10 दिवसात जर ही करवाढ रद्द झाली नाही तर शिवसेना भव्य स्वरूपात एक तीव्र आंदोलन जनतेला घेऊन जनतेच्या सोबत आंदोलन करणार.